नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ ग्रुप BC किंवा MPSC मार्फत होणाऱ्या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तर बघा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करा. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही जेव्हा MPSC मार्फत होणाऱ्या एक्झामची तयारी करत असाल तर त्यावेळेस बरेचसे मार्गदर्शक तुमचे टीचर्स लोक असेल, तुमचे सिनियर असेल तर सांगत असतात सुरुवात बेसिक पुस्तकांपासून कर. बेसिक पुस्तकं म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तकं, जी सरकारची स्टेट बोर्डची ऑथराईज पुस्तकं आहे. त्यामध्ये दिलेला डेटा हा ऑथराईज मानला जातो. म्हणजे MPSC मध्ये एखादा प्रश्न जर चुकला, याला रेफरन्सेस द्यावे लागतात. तर ते रेफरन्स देताना तुम्हाला स्टेट बोर्डचे किंवा ऑथराईज पुस्तकांचे रेफरन्स द्यावे लागतात, ज्याला आपण स्टेट बोर्डची पुस्तकं म्हणतो. जेव्हा एखादा लेखक एखादं पुस्तक लिहित असताना तो लेखक काय करतो, उदाहरणार्थ भूगोलचं पुस्तक जर बनवायचं असेल तर पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत भूगोल विषय जो आहे ना, त्याचे सगळे संदर्भ लक्षात घेऊन ते पुस्तक बनलं जातं. किंवा जेव्हा रेफरन्सेस पुस्तकं बनली जातात त्यावेळेस याच पुस्तकांचा रेफरन्स घेऊन ते पुस्तकं बनली जातात. सो विद्यार्थी मित्रांनो, अगदी जर हेच ऑथराईज पुस्तकं तुम्हाला फार कमी कालावधीमध्ये जर एखाद्या टीमने, एखाद्या फॅकल्टीने शिकवली तर, एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे मुद्दे जर तुम्हाला शिकवली तर, एखाद्या पुस्तकामध्ये रशियाबद्दल माहिती आहे, आशिया खंडाची माहिती आहे, ती नकोय आपल्याला एक्झाम ओरिएंटेड माहिती देणारी अशी स्टेट बोर्डची एक सिरीज भेटली तर, लेक्चर भेटले तर, नोट्स भेटल्या तर, तोच मुद्दा लक्षात घेऊन आम्ही MPSC कडनं होऊ घातल्या सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचे असे स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा क्रक्स ह्या बॅचमध्ये घेऊन आलोय. सो आपण ह्या 3 प्रश्नांची उत्तर यातून जाणून घेऊया. बेसिक वाचावे का, कोठून वाचावे आणि यातून खरंच प्रश्न येतात का, याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. कारण विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे MPSCने विचारलेला प्रश्न, ग्रुप बीला, ग्रुप सीला, MPSCला, फॉरेस्टला, MPSCच्या एक्झामला विचारला प्रश्न, त्याचं वर्ष कोणतं आहे, कोणत्या विषयाचा प्रश्न आहे, आणि एका बाजूला तुम्हाला स्टेट बोर्डचं कोणत्या वर्षाचं, कोणत्या इयत्तेचं पुस्तक आहे, कोणत्या ओल्ड आहे की न्यू पुस्तक आहे, आणि त्याच्यामध्ये किती नंबरच्या पेजवर हा प्रश्नाचं उत्तर मिळतं. इतकं तुम्हाला प्रूफ मी दाखवणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल. सो ह्या मुद्द्याचं उत्तर तुम्हाला खाली मिळणार आहे. सो मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी, ही बॅच फाउंडेशन बॅच म्हणून आम्ही लॉन्च केली 99 रुपयात, फार कमी फी मध्ये. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना घेता येईल अशी कमी फी मध्ये 90% ऑफ मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. घेऊ शकता. हे सगळे फीचर ह्या बॅच मध्ये असणार आहे. तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं सगळी वाचायची गरज नाही, त्यातला क्रक्स करून आम्ही ह्या बॅच मध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर आमच्याकडे कंबाईन ग्रुप B आणि C ची प्रिलिम आणि मेन्स AM EVI RTO ची पण बॅच अवेलेबल आहे. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, RTOची जी AM EVI आपण म्हणतो, AMY ग्रुप Cचं पद आहे, याची जी एक्झाम होते त्यामध्ये पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला पेपर असतो बघा, 100 प्रश्न, 100 मार्कांना, पदवी लेवलचा अभ्यासक्रम, मराठी इंग्लिशमध्ये माध्यम आहे, 1 तासामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. आणि यामध्ये जे विषय तुम्हाला अभ्यास आहे ते 8 विषय बघा, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स आहे, करंट आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, मॅथ आहे आणि रिझनिंग आहे. हे 9 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना हे सब्जेक्ट आहे आर्ट फॅकल्टीचे, काही इंजिनिअरिंगचे मुलं हे ऑलरेडी MPSCचा अभ्यास करत असल्यामुळे हे विषय त्यांना सोपे जातात. काही विद्यार्थ्यांना थोडेसे अवघड जाणार आहे, पण त्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी मी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा असं म्हणणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या स्टेट बोर्डचा क्रक्स काढून आम्ही बॅच लॉन्च केली आहे. ती बॅच तुम्ही जॉईन करून या सगळ्या विषयांची माहिती त्या बॅचमधनं घेऊ शकतात. ओके, आता बघूया. तुम्हाला रेफरन्सेस मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, MPSC AM EVI RTO प्रिलिम 2020 ला आलेला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता. आता याचं उत्तर तुम्हाला कुठे मिळणार आहे? हा प्रश्न कशाचा आहे? हा प्रश्न हिस्ट्री ह्या विषयाचा आहे. हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12वीचं हिस्ट्रीचं पुस्तक आहे, पेज नंबर 39 वरती गेला तर इथे तुम्हाला बघायला मिळेल चित्तूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव झाला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. डायरेक्ट स्टेट बोर्ड मधनं हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 2020 RTO MUI ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते? तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग इज द फॅट सोल्युबल विटॅमिन्स. मग यासाठी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे बघा, सायन्सचा प्रश्न आहे, स्टेट बोर्डचं 10वीचं पुस्तक आहे, पेज नंबर 17 वर तुम्ही गेला तर त्यांनी सांगितलंय उदाहरणार्थ ABCDE आणि K यापैकी ADEK मेद विद्राव्य आहेत. विद्राव्य म्हणजे विरघळत नाही. मग ADEK गेल्यानंतर खाली उरतं B आणि C. मग ऑप्शन मध्ये B आणि C आहे का? तर C ऑप्शन दिलेला आहे. डायरेक्ट प्रश्न आहे, एका लाईनवरती प्रश्न आहे. स्टेट बोर्डची पुस्तकं महत्वाची आहे की नाही? आहेत. अजून पुढे दाखवू तुम्हाला मी. बघा, AM EVI RTO प्रिलिम 2020 ला आलेला प्रश्न आहे. आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये बीज कशामध्ये विकसित होते? इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. आणि हे सायन्सचा प्रश्न आहे, 9वीचं पुस्तक आहे.
पेज नंबर 78 वर तुम्ही गेला तर तुम्हाला बघायला मिळेल फुलाचे रूपांतर फळात होते आणि फळांच्या आत काय असतात, बिया असतात. म्हणजेच बिया हे त्याचं आन्सर आहे. ज्याला आपण बिया कुठे असतात असं विचार ना, बीज तिथे काय, फळ हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एमपीएससी कंबाईन सी प्रिलिम 2025. आता तुम्हाला माहिती असेल AMVI ची प्रिलिम म्हणजेच ग्रुप सी ची प्रिलिम आहे, एमपीएससी मार्फत होणारी ग्रुप सी ची प्रिलिम आहे. आता ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2025 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न हा बघा, खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. हिस्ट्रीचा प्रश्न आहे. हे त्यांची विधानं त्यांनी दिलेली आहेत, त्यावरनं तुम्हाला समाज सुधारक ओळखायचंय. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, 11वीचं पुस्तक आहे, ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे. पेज नंबर 33 वर तुम्ही गेला तर तुम्हाला बघायला मिळतं लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख, आणि त्यांच्याबद्दल बघा त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती. ह्या पेजवर त्याचा आन्सर आहे. इथे त्यांना राव बहादूर पदवी दिली आहे तर त्याचा आन्सर आहे गोपाळ हरी देशमुख. हिस्ट्रीची पुस्तकातनं डायरेक्ट प्रश्न सेट झालेला दिसतोय. एमपीएससी कंबाईन सी प्रिलिम 2025 आत्ताचाच मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. सायन्सचा प्रश्न आहे. 8वी स्टँडर्डचं पुस्तक घ्या, पेज नंबर 52 वरती जा. ह्या पेजवर तुम्हाला बघायला मिळेल पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात. तांबे आणि जस्त पासून बनवतात. बघा सिंपल आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकात डायरेक्ट प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण एमपीएससी कंबाईन सी प्रिलिम 2025 मागच्याच वर्षीचा प्रश्न आहे विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. आता यापैकी एक जोडी लावली तरी उत्तर सापडतं. पूर्ण मी तुम्हाला पेज दाखवत नाही. यापैकी एक जोडी तुम्ही बघा, एड्स दिला इथं. एड्स रोग आहे. विषाणू कोणता आहे तर ॲक्वायर्ड ह्युमनो डिफिशियन्सी सिंड्रम हा रोग HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. मानवी इम्युनोडिफिशियन्सी विषाणू हे त्याचं आन्सर आहे. मग हे जर 4 जोडलं तर 4 असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणून तुम्हाला याचं उत्तर यात मिळालेलं आहे. सगळेच नाही तुम्हाला भेटले, पण एक जरी भेटलं असतं तर उत्तर तुम्हाला शोधणं सोपं होतं. म्हणजे इनडायरेक्ट सोर्सेस सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके, नेक्स्ट आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2025 मागच्याच वर्षी प्रश्न विचारलाय. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. ऑप्शन दिले त्यांनी. तुम्ही 9वी स्टँडर्डचं सायन्सचं पुस्तक पेज नंबर 89 वरती गेला, 89 वरती, तर तुम्हाला बघायला मिळेल रायझोबिया हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. मग रायझोबियम तुम्ही म्हणू शकता. हे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. बाकी तुम्ही वाचू शकता. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात काय लिंक करून देतोय की स्टेट बोर्ड मधनं पुस्तकं अशा पद्धतीने पुस्तकातनं अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. एमपीएससी कंबाईन सी प्रिलिम 2019चा प्रश्न आहे. 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झाली पहिली राजकीय संघटना कोणती होती. आता हिस्ट्रीचा प्रश्न आहे. ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे, पेज नंबर 54 वरती, स्टँडर्ड 11वी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बॉम्बे असोसिएशन ही जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी 1852 साली स्थापन केलेली महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होय. याचं उत्तर मिळालं की बॉम्बे असोसिएशन. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड मधून विचारले जातात. असे भरपूर प्रश्न आमच्याकडे अवेलेबल आहे. आमच्या टीमनी प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीने पाठीमागचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केले. त्यामधनं डायरेक्ट स्टेट बोर्डनं विचारले प्रश्न कसे आहेत त्याचा एक संच बनवला. तर याचा रेफरन्सेस खूप मोठा आहे. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम क्वेश्चन पेपर एमपीएससीची क्वेश्चन पेपर एखादी कोणती घेतली तर त्यामध्ये 30-40% सोर्स म्हणजे 30-40 प्रश्न डायरेक्ट विचारले. इनडायरेक्टली भरपूर बघायला मिळतात, पण डायरेक्ट सोर्सेसमधनं पण प्रश्न विचारलेले आहेत. बाकीचे पण भरपूर सारे स्टेट गव्हर्नमेंटचे पुस्तकं असणार आहेत, त्याचा रेफरन्सेस घ्यावा लागणार आहे. पण स्टेट बोर्डचा रेफरन्सेस हा तुम्हाला नक्की उपयोगात येणार आहे. सो बेसिक पुस्तक वाचून खूप वेळ जाणार आहे. तो वाचवण्यासाठी फक्त क्रक्स जो महत्वाचा एमपीएससी साठी किंवा एमपीएससी मार्फत होणाऱ्या एक्झामसाठी त्यासाठीची ही फाउंडेशन बॅच फक्त 99 रुपयात अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये सगळे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. सो तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही लगेच खाली नंबरवरती कॉल करा किंवा इग्नाइट अकॅडमीचा ॲप आहे, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. बाकी आरटीओ AMVI ची आरंभ 2.0 मेन्स बॅच पण आपली चालू झाली आहे. ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. बघा ही बॅच अवेलेबल आहे. प्रिलिम मेन्स आणि कंबो पॅक सुद्धा प्री मेन्स तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये ज्या आपल्या नॉमिनेटेड फॅकल्टी आहे इथे तुम्हाला बघायला मिळतील. ह्या फॅकल्टी तुम्हाला इथे टीच करणार आहे. त्यानंतर आरटीओ AMVI एक्सपर्ट फॅकल्टी टीम यांच्याबरोबर बाकीची पण टीम तुम्हाला इथे बघायला मिळते. ही सगळी टीम तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवायला असणार आहे.
याचे फेलिसिटेशन प्रोग्राम सुद्धा आम्ही भरपूर सारे घेतले. नाशिकमध्ये हा मोठा कार्यक्रम घेतला. मागच्या वर्षीच माननीय छगनजी भुजबळ साहेब या ठिकाणी अवेलेबल होते. त्या कार्यक्रमासाठी हा मोठा कार्यक्रम आपण घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये इग्नाइट अकॅडमी RTO युनिव्हर्सिटी फार प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणत्याही परिवहन मंत्रालय खात्यात गेलात किंवा परिवहनच्या ऑफिसर्सला गेलात तुम्ही, तर तिथे RTO MUला तिथे जे मुलं किंवा जे उमेदवार किंवा जे ऑफिसर असतील त्यांना विचारलं तर त्यापैकी नक्कीच तुम्हाला काही जण सापडतील इग्नाइट अकॅडमीचे. सो असे कार्यक्रम सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात घेतलेले होते. सो तुम्हालाही या वर्षीचे 468 पदांसाठी ही जाहिरात अपकमिंग आहे. MPSC कडे ऑलरेडी मागणीपत्र गेलेलं आहे. सो लवकरच जाहिरात म्हणजे पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे. त्याची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही मार्गदर्शन बॅचेस पण घेऊ शकता. काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल पण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.